आणि या मठाच्याच मागे माऊलीगड आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे जेव्हा ते माझ्या जिजाऊंच्या फोटो मागे जे माऊलीगड आहे त्या ठिकाणी होते. तुमचा भिवंडी, आंबाडी, बिवली, शहापूर, आसनगाव, वाशिम भरपूर लांबून लांबून लोक येतात. मुरबाड पासून लोक येतात. मुरबाडून देखील येतात. हा, क्या बात. भिवंडीवरून, कल्याण, टिटवाला, डोंबिवली इकडनं सर्व लोक येतात. किती वर्ष झाली या मठाला इथे? 32 वर्ष झाली. 32 वर्षापासून हे मठ इथे. हा, हा. श्री स्वामी समर्थ मठ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार, मी योगी आत्मा आंबवले. आज पण अनेक रोड अपडेट दिले. आज मी जे आहे ते वाशिंदहून एक गाव आहे पिवली म्हणून. आता मुंबई नाशिक महामार्ग जे त्या मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरहून जेव्हा मुंबईकडे आपण होतो त्यावेळेस साधारणतः 5-6 किलोमीटर वाशिंद म्हणून जे गाव आहे, वाशिंद गावावरनं एक रस्ता जेव्हा आपण वाशिंद गावावरनं एक रस्ता जो आपल्या उजव्या हाताला वळतो तो वाड्याला जाणारा रस्ता आहे. आणि मी आज त्या वाड्याला जो रस्ता जातो त्या ठिकाणी पिवली म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एका साखरपुडा समारंभासाठी गेलेलो. माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. तर तिथनं जेव्हा परत प्रवास करत होतो त्यावेळेस मला इथे एक मठ दिसलं, ते स्वामी समर्थ मठ. तर मी तो तुम्हाला दाखवणार आहे आणि पहा तुम्ही कसं आहे ते. मी त्याकडे अजून गेलो नाही आतमध्ये मठात. तुम्ही रस्ता पाहू शकता. हा वाशिंद मार्गे आलेला रस्ता आणि इकडे जे तो पिवळे गावात रस्ता तो पाच्यापूरला वर राहतो. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या स्वामी समर्थ हा जो मठ आहे, या मठाच्या बाजूला तुम्ही पाहू शकता माऊलीगड. माऊली किल्ला पूर्णपणे तुम्हाला नजरेस पडत असेल. कारण शहापूरमध्ये माऊलीगडाच्या मागच्या बाजू जरी विचार केला तरी कदाचित हाच तो भाग असावा माझ्या अंदाजे. पाहूया आता अजून जाऊन मठात. बाबू इथलंच का तुम्ही? गावाचं नाव काय? दहागाव. हे साधारणतः मेन हायवेपासून किती? 4 किलोमीटर, 3-4 किलोमीटर. ओके, थँक्यू. ओके. तर दहागाव जे आपण जसे वाशिंदवरनं येतो या रस्त्याला, दहागाव नजीकच हे स्वामी समर्थ मठ आहे. आणि आपण आता जाऊयात. इथे कदाचित काहीतरी कार्यक्रम असावा सध्याच्या घडीला, मला असं जाणवत आहे. काही ते भाविक बरंच दिसत आहे, गाड्या लागलेल्या आहेत. इथे देखील आहे. आणि मागे तुम्ही पाहू शकता माऊलीगड दिसत आहे पूर्णपणे. माऊलीगडावर जायचं केव्हा योग होईल माहीत नाही, परंतु आपण मठात जाऊया सध्या. सध्या मठात काय कार्यक्रम चालू आहे, तर या काकांकडनं काही माहिती भेटेल आपल्याला. काय काका कार्यक्रम सध्या? इथे आपल्या या दागावच्या मठामध्ये दर गुरुवारी आपली हरिपाठ सेवा असते. त्याच्यानंतर प्रत्येकाचा वाढदिवस असतो किंवा कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम जे असले ते इथे लाखोनी भाविक इथे जमा असतात. तसेच इथे प्रत्येक गुरुवारी आपली स्वामी समर्थांची आरती असते आणि त्या आरतीमध्ये भरपूर लोक योगदान करत असतात. तसेच महाप्रसादसुद्धा असतो. हा मठाच्या बाहेर बघा एक छोटीशी पाटी लावलेली, ज्यावर लिहिलेलं आहे सर्व भाविकांना एक नम्र विनंती आहे की आपण स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात आले आहात म्हणून आपण सर्वांनी शिस्त बाळगावी, रांगेत येऊनच दर्शन घ्यावे. अन्यथा दर्शनासाठी मठामध्ये प्रवेश दिला नाही. ओके, ठीक आहे. जे काय ते आपण पाय वगैरे धुवा आणि जावे. पाहू शकता तिकडे मागे माऊलीगड आहे आणि हा पूर्ण गाव आहे. इथून 10 गावावरून साधारणतः 2-3 किलोमीटर अंतरावर. अरे बापरे, आमचे पण पाहुणे आलेले आहेत. हे आमचे मावशी आहेत, हे आमचे भाचे आहेत, आमच्या बहिणी आहेत, आमचे भाऊ आहेत, सर्व आलेले आहेत. चला आता जाऊन मठात पाहूयात. स्वामी समर्थ मठ प्रवेशासंबंधी सूचना देखील दिलेल्या आहे. ओके, छान अंग प्रदर्शन होते, अशा अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. आलेल्या सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत. बराच स्पेस आहे इथे, वडाचं झाड देखील आहे, साईबाबांची आरती देखील लिहिलेली आहे. आज काय कार्यक्रम आहे कदाचित इथे. बाबा काय कार्यक्रम आहे आज? महाप्रसाद असतो ना गुरुवारचा. दर गुरुवारी महाप्रसाद असतो. ओके, आरती वगैरे झालेली? आरती संध्याकाळी आता 6 वाजता हरिपाठ चालू होईल. ओके, त्याच्यानंतर 7:30ला आरती चालू होईल. 1 तास आरती चालते. आरती झाल्यानंतर मग महाप्रसाद. ओके, म्हणजे ही त्याची तयारी आहे ही त्याची 1,500-2,000 हजार लोक असतात आरतीला दर गुरुवारी. हा पूर्ण 10 गाव एरिया किंवा तो पिवली वगैरे सर्व तुमचा भिवंडी, आंबाडी, बिवली, शहापूर, आसनगाव, वाशिम भरपूर लांबून लांबून लोक येतात. मुरबाड पासून लोक येतात. मुरबाडून देखील येतात. हा, भिवंडीवरून, कल्याण, टिटवाला, डोंबिवली
इकडनं सर्व लोक येतात. किती वर्ष झाली या मठाला इथे? 32 वर्ष झाली. 32 वर्षापासून हे मठ इथे. हा, हा. क्या बात आहे. धन्यवाद. मूळ महाराजांच्या स्वामी समर्थांच्या वटवृक्षाच्या मूळ पादुका आहेत तिथे महाराजांच्या. क्या बात आहे. भाग्य नशीब आमचे की आज थांबलो आम्ही इथे. खरं येतो आम्ही. या एक अन्नदाते दिवशी यांनी लिहिले. गुरुवारी या आरतीला 1,5-2 हजार मनुष्य असतो दर गुरुवारी आरतीला. पेंड्राईव्ह आहे बघा एखादा पेंड्राईव्ह कंपनीचं नसतात जसं दुकानवाले बघत असतात. ठीक आहे. आत्ताच आपण इथे भरत पुजाऱ्यांना देखील भेटलो आणि पुजाऱ्यांकडून अशी माहिती भेटली की हे मठ साधारणतः 35 वर्षापासून येते आणि या मठाच्याच मागे माऊलीगड आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे जेव्हा ते माझ्या जिजाऊंच्या फोटो मागे जे माऊलीगड आहे त्या ठिकाणी होते आणि हा पूर्ण परिसर मठाचा